कधी कधी आपल्याला लाईफमध्ये ना स्ट्रेस फक्त या गोष्टीमुळे नसतो की काहीतरी प्रॉब्लेम झालाय किंवा काहीतरी घडलंय, पण यामुळे पण असतो की आपल्याला आपल्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टींची उत्तरं माहिती नसतात आणि आपण कन्फ्युज फील करतो. म्हणून सुद्धा आपल्याला खूप स्ट्रेस होऊ शकतो. किती पैसे कमवायचे, जॉब करायचा की बिझनेस करायचा, पुढे कुठे राहायचंय, पुढच्या 5 वर्षांमध्ये काय करायचंय, हे केलं तर असं होईल का, ते केलं तर तसं होईल का. आणि स्पेशली 20s मध्ये ना आपल्याला असं वाटतं की यार सगळ्या गोष्टी माझ्या आताच फिगर आउट झालेल्या असल्या पाहिजे. पण नाही, तुम्हाला या एज मध्ये सगळ्या गोष्टी फिगर आउट करण्याची गरजच नाहीये. हे बघा, आता तुमच्याकडे फ्युचरचा कम्प्लीट प्लॅन रेडी असलाच पाहिजे असं गरजेचं नाहीये. तुम्हाला अनसर्टनिटी टॉलरेट करायला शिकायचंय, कारण आपण क्लॅरिटीच्या नावाखाली बऱ्याचदा फक्त ओव्हर थिंकिंगच करतो. हा डिसिजन राईट असेल का, मी जर फेल झाले तर, मी रॉंग करिअर चूज केलं असेल तर, पुढे माझं काय होईल, मी आता जे डिसिजन घेतलंय ते वर्थ आहे का, आणि भरपूर गोष्टी. आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकत्र मिळत नाही, आपण कन्फ्युज होतो आणि मग आपण ऍक्शन सुद्धा घेत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईफ ही आपली गुगल मॅप सारखी नाही की तुम्ही डेस्टिनेशन टाकलं आणि कम्प्लीट रूट तुमच्या समोर आलाय. नो, लाईफमध्ये काही रूट्स असे पण असतात की तुम्हाला त्याच्यावर चालल्याशिवाय काहीच कळणार नाहीये. आय मीन की एक्सपिरियन्सनेच तुम्हाला कळेल की ते काय आहे, तुमच्यासाठी वर्क करेल की नाही करेल. तुमच्या लाईफमध्ये बऱ्याचदा असं झालं असेल की तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी करायचंय आणि तुम्ही फक्त डिसिजन घेण्यात टाइम वेस्ट केला, पण शेवटी तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर तेव्हाच भेटलं जेव्हा तुम्ही ऍक्शन घेतलं, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल मध्ये ती गोष्ट ट्राय केली. बऱ्याचदा तुमच्या लाईफमध्ये ही गोष्ट घडली असेल. बिकॉज क्लॅरिटी इज नॉट समथिंग यू थिंक युअर वे इन टू. समटाइम्स क्लॅरिटी इज समथिंग यू ऍक्ट युअर वे इन टू. आता तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये काहीतरी करिअरचं कन्फ्युजन असेल की मला काय करायचंय, तुमच्याकडे एक ऑप्शन आहे की तुम्ही 6 महिने फक्त विचार करण्यात घालवायचे की यार मला लाईफमध्ये काय करायचंय, काय करायचंय. डिसिजन घेण्यात तुम्ही टाइम वेस्ट करू शकता. किंवा मग सेकंड ऑप्शन असं आहे की काहीतरी जे पण तुमच्या डोक्यात पहिले येईल ती गोष्ट ट्राय करायला तरी सुरू करा. तुम्ही इंटर्नशिप करू शकता, तुम्ही एखादा प्रोजेक्ट करू शकता, तुम्ही कॉन्टेंट स्टार्ट करू शकता, तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट करू शकता. जेव्हा तुम्ही ते कराल, एक्सपिरियन्सने तुम्हाला त्या गोष्टी कळतील. काही गोष्टी जमेल, काही नाही जमणार, काही आवडतील, काही अजिबात नाही आवडणार, पण ऍटलीस्ट तुम्हाला त्याबद्दल काहीतरी कळेल. अँड समटाइम्स नोईंग की यार दिस थिंग इज नॉट फॉर मी इज ऑल्सो अ क्लॅरिटी. आणि आपल्या जनरेशन मध्ये ना सगळ्यांना एक स्ट्रेंज प्रेशर आहे. म्हणजे 20s मध्ये आपल्याला एक सक्सेसफुल पण व्हायचंय, आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडेंट पण व्हायचंय, आपल्याला फिट पण व्हायचंय, परफेक्ट रिलेशनशिप सुद्धा पाहिजे, करिअर पण क्लिअर पाहिजे, फ्युचर पण सिक्युअर पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस एकत्र, मग एन्झायटी होणारच आहे ना. कारण तुम्ही करंट लाईफ जगण्यापेक्षा सतत फ्युचरला सॉल्व्ह करण्याच्या मागे लागलेला आहात की यार पुढच्या 5 वर्षांमध्ये माझं काय होईल. अरे पुढच्या 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर तुम्ही काय करणार आहात हे जरी सध्या एवढं क्लिअर नसलं ना, तरी पुढच्या 5 दिवसात तुम्ही काय करणार आहात हे तरी क्लिअर असलं पाहिजे ना. लाईक 10 वर्षानंतर माझी लाईफ अशी असली पाहिजे, 5 वर्षानंतर माझी लाईफ अशी असली पाहिजे. ठीक आहे, विचार करा. पण तुम्ही सतत दिवसभर फक्त फोन स्क्रोल करताय, टाइमपास करताय, मजा मस्ती फिरणं, काम काही करत नाही आहात, मग काय उपयोग आहे त्या गोष्टीचा. मे बी तुमचं करिअर क्लिअर नाहीये, तुम्ही एक स्किल बिल्ड करायला सुरू करू शकता. मे बी तुमच्याकडे आता इन्कम प्लॅन रेडी नाहीये, तुम्ही अर्निंग अपॉर्च्युनिटी सर्च करून त्यावर काम करायला सुरू करू शकता. मे बी रिलेशनशिप बद्दल क्लॅरिटी नाहीये, तुम्ही स्वतःच्या स्टँडर्ड्स चेंज करू शकता. मे बी तुमच्या लाईफला अजून एक पर्टिक्युलर डायरेक्शन मिळालेली नाहीये, पण तुम्ही तुमचे बॅड हॅबिट्स चेंज करू शकता. कम्प्लीट आन्सर तुमच्याकडे नाहीये, म्हणून जे हातात आहे ते पण विचार करण्यात घालवायचं हे तर बरोबर नाहीये ना. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, कन्फ्युजन असणं हे नॅचरल आहे, ते काही वीकनेस नाहीये. समटाइम्स कन्फ्युजन मीन्स की तुम्ही जेन्युइनली एका नव्या फेज मध्ये आहात, काहीतरी बदलण्याचा प्रयत्न करताय. जुनी आयडेंटिटी तुम्हाला सूट होत नाहीये, पण तुमची नवीन आयडेंटिटी अजून पूर्णपणे तयार झालेली नाहीये. तुमचं जुनं करिअर तुम्हाला सोडावंसं वाटतंय, पण पुढे काय करायचं याचं कम्प्लीट रोडमॅप नाहीये. जुन्या फ्रेंडशिप्स चेंज होत आहेत, पण नवीन सर्कल अजून बनलेलं नाहीये. तुमचं जुनं व्हर्जन जे तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतंय, पण तुमचं नवीन व्हर्जन अजून समोर आलेलं नाहीये. हे मिडल फेज सगळ्यात जास्त अनकम्फर्टेबल वाटतं, कारण इथेच आपल्याला सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं. कारण आपल्याला माहितीये की यार आय डोंट वॉन्ट टू गो बॅक, पण वेअर एक्झॅक्टली आय एम गोईंग हे आपल्याला क्लिअरली माहिती नसतं. आणि ऑनेस्टली दॅट्स ओके. तुम्हाला प्रत्येक ट्रान्झिशन मध्ये इमिडिएट रिझल्ट भेटतील हे गरजेचं नाहीये. बऱ्याच वेळा तुम्हाला रिझल्ट दिसणार नाहीत, सगळं असं एकदम बदलताना दिसणार नाही. पहिलं पाऊल घेतल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप दिसेल, दुसरी स्टेप घेतल्यानंतर तुम्हाला थर्ड स्टेप दिसेल, आणि मग असंच हळूहळू
करत पुढे जात जात तुम्हाला गोष्टी कळायला लागतील आणि मग ते तुम्हाला कंटिन्यू करायचं की नाही याची तुम्हाला क्लॅरिटी भेटेल. पण जर तुम्ही फर्स्ट स्टेपच घेतली नाही तर तुम्ही पुढे त्यामध्ये काहीच करू शकणार नाही, कारण ते तुमच्यासाठी वर्क होतंय की नाही, तुमच्यासाठी बरोबर आहे की नाही हे गोष्टी तुम्हाला माहित होणारच नाही. म्हणून जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सतत कन्फ्युज फील करत असाल ना, तरी सुद्धा असं स्वतःला फोर्स नका करू की यार सगळ्या गोष्टी आताच फिगर आउट झाल्या पाहिजे, सगळ्या गोष्टींचं मला सोल्युशन आताच दिसलं पाहिजे, आताच सगळं क्लिअर झालं पाहिजे. इन्स्टेड एक स्मॉल एक्सपेरिमेंट करा. ठीक आहे, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ज्या पण एरियाजमध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन तुम्हाला फील होत असेल ना, तिथे एक ऍक्शन चूज करा आणि ते एक्झिक्यूट करायला स्टार्ट करा. थिंक लेस इन टर्म्स ऑफ व्हॉट शुड आय डू विथ माय लाईफ अँड मोर इन टर्म्स ऑफ व्हॉट शुड आय टेस्ट नेक्स्ट. कारण एक्सपेरिमेंट केल्याने, ऍक्शन घेतल्याने बऱ्याच गोष्टींचं प्रेशर कमी होतं. तुम्हाला असं एकत्रच तुमच्या लाईफचं सगळ्यात मोठं डिसिजन घ्यायचं नाहीये. मी फिगर आउट करेन असं म्हणत टाइम वेस्ट करत बसू नका किंवा मग क्लॅरिटीच्या नावाखाली एकाच ठिकाणी घुळघुळ करत बसू नका. तुम्हाला अनसर्टिनिटी एक्सेप्ट करावीच लागेल. आता पेपरवर आपण जसं पूर्ण प्लॅन बनवतो आपल्या लाईफचा, ते तसंच असेल आणि तसंच घडेल हे गरजेचं नाहीये. तुम्ही एखादा डिसिजन घेऊ शकता, जर ते रॉंग झालं तर तुम्ही ते परत चेंज पण करू शकता. तुम्ही करिअर चेंज करू शकता, तुम्ही स्किल्स चेंज करू शकता, तुम्ही तुमचा बिझनेस चेंज करू शकता, तुम्ही सगळं चेंज करू शकता, तुम्ही पुन्हापासून स्टार्ट करू शकता. हे गरजेचं नाहीये की तुम्ही पहिलं जे डिसिजन घेतलं तेच तुमचं लास्ट डिसिजन असेल आणि तीच तुमची आयडेंटिटी असेल. नो, यू आर अलाउड टू चेंज युअर माइंड. म्हणून परफेक्ट डिसिजन शोधण्यापेक्षा एक गुड इनफ डिसिजन प्लस रिअल ऍक्शन हे चूज करा. आणि स्वतःला ना शांत बसून एक प्रश्न विचारा की यार तुम्हाला खरंच तुमच्या लाईफ मधल्या सगळ्या गोष्टी फिगर आउट करायच्या आहेत की तुम्हाला फक्त अशुरन्सची गरज आहे की तुम्ही ज्या डिरेक्शन मध्ये चाललात ती चुकीची नाहीये. जर तुमचं उत्तर दुसरं असेल ना तर तुम्हाला सेल्फ ट्रस्ट बिल्ड करायची गरज आहे. म्हणजे जर काही चुकीचं झालं तरी सुद्धा मी हँडल करेन, काही प्लॅन फेल झाला तरी सुद्धा मी पुन्हा ट्राय करेन, एखादा डिसिजन जर चुकलं तर मी डिरेक्शन चेंज करेन, आय विल फिगर इट आउट. हा कॉन्फिडन्स बिल्ड झाल्यानंतर फ्युचरची भीती ऑटोमॅटिकली कमी होऊन जाते. कारण तुम्हाला आता फ्युचर असं परफेक्ट असण्याची गरज वाटत नाही. तुम्हाला स्वतःच्या अबिलिटीवर एवढा विश्वास येऊन जातो की या फ्युचरमध्ये काही जरी झालं तरी मी हँडल करेन. आणि ऑनेस्टली मे बी दॅट्स द रिअल क्लॅरिटी वी ऑल आर लुकिंग फॉर. तुम्हाला तुमची लाईफ फिगर आउट करण्याची गरज नाहीये, तुम्हाला स्वतःला फिगर आउट करता आलं पाहिजे, तुम्हाला स्वतःला ट्रस्ट करता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही तुमच्या 20s मध्ये असाल, करिअर बद्दल स्ट्रेस्ड असाल, तुम्हाला कन्फ्युजन असेल, तुम्हाला एक डिरेक्शन भेटली नसेल, फ्युचरचं अजून काही माहिती नाहीये, प्लीज स्वतःला फेलियर समजू नका. तुम्ही लेट नाही आहात, तुम्ही लॉस्ट नाही आहात, तुम्ही प्रोसेसमध्ये आहात. फक्त एकच करा, थिंक लेस अँड टेस्ट मोर. कारण लाईफमध्ये भरपूर गोष्टी अशा असतात ज्यांचे उत्तर तुम्हाला एका जागी फक्त बसून विचार केल्याने मिळत नाही, ते जगाला सुरुवात केल्यावर मिळतात.